नमस्कार. शिक्षक होऊ पाहणाऱ्या शिक्षकांसाठी आशेचा किरण पेसा जिल्ह्यांतर्गत 13 जिल्ह्यातील शिक्षक भरती संदर्भातला शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय आपण पाहणार आहोत. या अगोदर सामान्य प्रशासन विभागाचा जो जी आर होता तो 11 फेब्रुवारी 2026 रोजी आला होता आणि तो सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पेसा विभागातील वेगवेगळ्या भरती संदर्भातला होता. या स्पेसिफिक व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जो सध्याचा आयुक्त शिक्षण महाराष्ट्र जे पुणे यांना मंत्रालयातून हा जो आदेश काढण्यात आलेले आहेत तो अतिशय महत्वाचा असून सध्या 17 संवर्गातील पेसा क्षेत्रातील या 13 जिल्ह्यातील उमेदवारांना इथं सुवर्ण संधी मिळणार आहे. मित्रांनो, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं जेव्हा 11 फेब्रुवारी 2026 रोजी हा सामान्य प्रशासनचा जी आर आला तेव्हा सुद्धा मी मंत्रालयात होते. शॉर्ट्सद्वारे तुम्ही पाहत आहातच आणि आजही योगायोग पहा. आज सुद्धा आपण ही माहिती इथूनच देत आहोत. नमस्कार. गुड न्यूज, बिग न्यूज. पेसा शिक्षक भरती, ज्या शिक्षक भरतीला 2025 मध्ये कोर्टाने मान्यता दिली होती की 50% पदं भरण्यात यावीत आणि आज तो जी.आर. पारित झालेला आहे आणि आपण याचे साक्षीदार आहोत थेट मंत्रालयातून. पेसा विभागातली शिक्षक भरती व्हावी यासाठी कंटिन्यू आपण पाठपुरावा करत होतो आणि आता तो जी.आर. सुद्धा आलेला आहे. पेसा जे क्षेत्र आहे तिथं लोकसंख्येनुसार ही पदं भरली जाणार आहेत आणि केवळ ती शिक्षक भरतीमध्ये नसून बाकी सर्वच पदभरतीमध्ये आता पेसा क्षेत्रातल्या 50% पदभरतीस मान्यता मिळाली आहे. व्हेरी हॅपी टू टेल यू ऑल की फायनली पेसा क्षेत्रातील शिक्षक भरती संदर्भातला हा स्पेसिफिकली जी.आर. आहे. तरी सुद्धा या 13 जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या उमेदवारांच्या मनामध्ये भरपूर संदिग्धता आहे की या जागा कोणाला मिळणार आहेत. पेसा अंतर्गत जे शिक्षक आहेत सध्या मानधन तत्वावरती काम करत आहेत त्यांना इथं प्रथम संधी दिली जाणार आहे की दुसऱ्या टप्प्यात दिली जाणार आहे. सोबतच जे खुल्या प्रवर्गातील उमेदवार आहेत त्यांना तिथं संधी मिळेल का की फक्त पेसा अंतर्गत जे गावं येतात त्या गावामध्ये जे खुले उमेदवार आहेत तिथं संधी मिळेल. आणि जे आता पवित्र पोर्टल टेट 2025 देऊन येणार आहेत त्यांना कोणत्या टप्प्याबद्दल संधी मिळेल याच्या संदर्भातले वारंवार कॉल्स मेसेजेसच्या माध्यमातून तुम्ही आमच्यापर्यंत तुमचा कन्सर्न पोहोचवलेला आहे. म्हणूनच अतिशय महत्वाचा व्हिडिओ या 13 जिल्ह्यातल्या उमेदवारांपर्यंत नक्की पोहोचवा कारण याचा बेनिफिट याच 13 जिल्ह्यातील उमेदवारांना होणार आहे. पहिल्यांदा आपण जिल्हे बघूया, शासनाचा जी.आर. बघूया आणि नंतर जो तुमचा प्रश्न की पहिल्या टप्प्यात कोणाला नियुक्ती मिळू शकते आणि तुम्ही जर याच भरतीसाठी वाट पाहत असाल तर तुम्ही काय करायला हवं. अशा तुमच्या महत्वाच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी अगदी टेट निकालापासून नियुक्तीपर्यंत आपण शिक्षक भरतीची टीचर्स हेल्पलाईन मेंटरशिप सुरू केलेली आहे. A+ ग्रुप प्ले स्टोअर मध्ये जाऊन ऍप डाउनलोड करा. तिथे तुम्हाला सर्व माहिती मिळेल आणि पर्सनली योग्य मार्गदर्शन केलं ना मित्रांनो अर्थात तुम्हाला योग्य दिशा सुद्धा मिळेल. स्टे कनेक्टेड. मेंटरशिप मध्ये आपण वैयक्तिकरित्या तुमच्या कोणत्याही प्रश्नावरती सोल्युशन घेऊन आलेलोच आहोत. चला तर मित्रांनो जी.आर. ला सुरुवात करूया आणि स्टे कनेक्टेड. सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करा. आपलं व्हॉट्सअप टेलिग्राम जॉईन करा जेणेकरून तुम्हाला अपडेट्स मिळत राहतील. आपली टेटची बॅच सुद्धा 1 मार्च 2026 पासून सुरू होत आहे. ज्यांना टीईटी द्यायची आहे त्यांनी मात्र त्या बॅचचा लाभ नक्की घ्या. मित्रांनो, आपण हा जी.आर. पाहतो शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा. त्याच्यामध्ये त्यांनी सेम जो इथं जो कन्सर्न दिलेला आहे संदर्भ दिलेला आहे तो 11 फेब्रुवारी 2026 जी.आर.चा मगाशी सांगितल्याप्रमाणे आणि सर्वोच्च न्यायालयाने जे याचिका संदर्भात जो निर्णय दिलेला आहे तो म्हणजे 6/10/2025 आणि 17/11/2025 याच्या संदर्भातला. आता मित्रांनो हे पहा याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की सेम जे 17 संवर्ग आहेत पेसा क्षेत्रातील त्याच्या पदभरतीबाबत सामान्य प्रशासन विभागाचा जी.आर. नुसार तुम्हाला आम्ही पुढच्या दिशेने सूचना करत आहोत. सूचना कोणत्या आहेत तर मित्रांनो ते 2 मध्ये लिहिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये पहा सदर शासन निर्णयानुसार पेसा क्षेत्रातील या विभागाशी संबंधित पवित्र प्रणालीमार्फत शिक्षक संवर्गाच्या पदभरती संदर्भात पुढील कारवाई करण्याबाबत सर्व नियुक्ती प्राधिकाऱ्यांना आपल्या स्तरावर तात्काळ सूचित करण्यात यावं. आता शिक्षण आयुक्तांकडे हे आदेश आलेले आहेत शालेय शिक्षण स्पेसिफिकली क्रीडा विभागातून. मित्रांनो हे जे जिल्हे आहेत ज्याच्यामध्ये पेसा कायदा लागू आहे तो आहे ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, नांदेड आणि अमरावती, यवतमाळ आणि शेवटचा जिल्हा आहे गडचिरोली. या 13 जिल्ह्यातील शिक्षक भरती संदर्भातल्या सूचना
जे काही कन्सर्न प्राधिकारी असतील त्यांना देण्यासाठी मंत्रालयातून आयुक्त कार्यालय पुणे, शिक्षण आयुक्त पुणे यांना पत्रकाद्वारे कळवण्यात आलेले आहे. आता आपण याच्यामध्ये जो तुमचा कन्सर्न होता आणि जो 11 फेब्रुवारी 2026चा जो जी.आर. आहे त्यात सुद्धा त्यांनी इथं संदर्भ दिलेला आहे आणि त्याचं सुद्धा इथं त्यांनी जॉईन केलेलं आहे. आता याच्यामध्ये पडलेले उमेदवारांना कॉमन प्रश्न आहेत ते फक्त आपण फटाफट घेऊया आणि मेन तुमच्या प्रश्नावरती येऊया. पहिल्यांदा कोणाला नियुक्ती आणि कशा पद्धतीने होईल. याच्यामध्ये ज्या काही मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये काही कोर्ट केसेसचं सांगितलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी शासन निर्णय देत असताना त्यांनी हे जाणून बुजून मेन्शन केलेलं आहे की याच्या अगोदर पेसा क्षेत्रातील ज्या शिक्षकांची मानधन तत्वावरती नियुक्ती झालेली आहे त्यांना तिथं प्राधान्य द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर जी नवीन पदभरती करत आहात त्यांना तिथं द्यायचं आहे. त्यामुळे आता जे मानधन तत्वावरती पेसा क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळी सध्या पदसंख्या आहे. जवळपास आपल्याकडे नाशिक जिल्ह्यातली संख्या पाहिली तर जवळपास 900 शिक्षकांची यादी आपल्याकडे फक्त नाशिक जिल्ह्यातील आहे. तुम्ही इमॅजिन करू शकता की बाकीचे जिल्हे किती असतील आणि त्याच्यामध्ये किती संख्या असू शकते. मानधन तत्वावरती जे आहेत आयडियली स्पीकिंग या 11 फेब्रुवारी 2026च्या निर्णयानुसार जे मानधन तत्वावरती काम करतात त्यांना पहिल्यांदा संधी द्यावी, त्यांना नियुक्ती लेटर द्यावी असं करायला हवं शिक्षण विभागाने आणि नंतर टेट 2025च्या उमेदवारांना संधी देण्यात यावी. परंतु आता याच्यामध्ये आतापर्यंत जे उमेदवार फॉलोअप घेत आहेत जे मानधन तत्वावरती काम करत त्यांना शिक्षण विभाग सांगत आहेत की आम्ही पहिल्यांदा तुम्हाला नियुक्ती देऊ. जेव्हा कॉमन आमच्यासारखे उमेदवार जात आहेत जे पेसा क्षेत्रामध्ये राहतात ओपन कॅटेगरीचे जरी असले तरी सुद्धा ते जेव्हा जातात तेव्हा त्यांना असं सांगितलं जातं की नाही आम्ही तुम्हाला पहिल्या टप्प्यात देऊ, मानधन तत्वावरती दुसऱ्या टप्प्यात देऊ. आता हा जो पहिला टप्पा दुसरा टप्पा हा जो बॉल आहे तो कोर्टमध्ये एक्झॅक्टली पोहोचतच नाहीये, तो इकडून ढकलून तिकडे पोहोचवला जातोय. आता ऍक्च्युली जी.आर. मध्ये काय सांगितलेलं आहे तर याच्यामध्ये जी काय आदिवासींची लोकसंख्या त्याच्या गावानुसार 50% पेक्षा अधिक आहे. अशा सर्व गावांमध्ये त्यांनी असे जे काही 17 संवर्गातील सरळसेवेच्या एकूण रिक्त पदांपैकी त्यामुळे लक्षात घ्या मित्रांनो आता जरी पुणे जिल्हा जरी संपूर्ण जिल्हा असला तरी याच्यामध्ये आदिवासी क्षेत्रातली जर लोकसंख्या 50% पेक्षा जास्त असेल त्याच गावातल्या उमेदवारांना याचा फायदा होणार आहे आणि पेसा शिक्षक भरतीचा जी.आर. अशाच गावातल्या उमेदवारांसाठी आहे जो उमेदवार त्या जिल्ह्यात राहून उपयोगाचा नाहीये त्या पेसा क्षेत्रांतर्गत येणाऱ्या गावात सुद्धा असला पाहिजे आणि कॅटेगरीचा सुद्धा असला पाहिजे. सोबतच ओपन कॅटेगरीच्या मुलांना सुद्धा इथं संधी मिळण्यात आलेली आहे. तुम्ही इथं पाहू शकता 17 संवर्गातील सरळसेवेच्या एकूण रिक्त पदांपैकी 50% पदे अनुसूचित जमाती प्रवर्गातून भरण्यात यावी व उर्वरित 50% पदे खुले प्रवर्गातून भरण्यात यावी. आता खुले प्रवर्ग कोणता हे लक्षात घ्या तर तो प्रवर्ग आहे तो त्यांनी तिथं क्लिअरली सांगितलेला आहे बघा त्या गावामधली जी खुली असतील जनरल कॅटेगरीचे उमेदवार असतील त्यांच्यामधून भरण्यात यावीत असं त्याचा मिनिंग आहे. म्हणजे जर तुम्ही गडचिरोली जिल्ह्यात राहताय पुणे जिल्ह्यात राहताय आणि तुम्ही जर म्हणत असाल की आम्ही पेसा गावामध्ये राहत नाही पण तुम्ही ओपन कॅटेगरीच आहे तर तिथं मला संधी मिळेल का आयडियली स्पीकिंग या जियानुसार तर त्यांना इथं संधी मिळणार नाही. याच्याबद्दलचे पुढचे अपडेट्स अजून आपण फॉलोअप नंतर तुमच्यापर्यंत आणू. सो स्टे कनेक्टेड लाईक करायला विसरायचं नाही. ऑथेंटिक माहिती फक्त आपण देत आहोत आणि जर तुम्हाला शिक्षण विभागाने याच्यापेक्षा वेगळं उत्तर दिलं असेल तर नक्की तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये लिहा. त्याचं सुद्धा आपण शहानिशा 100% करून ऑथेंटिक माहिती तुमच्यापर्यंत आणून पोहोचू. आणि त्याच्यामध्ये दुसरा सुद्धा जो निर्णय होता त्याच्यामध्ये सुद्धा 25% पेक्षा कमी आणि नंतर ज्या अधिसूचित क्षेत्रातील 50% पदे होती त्यांना जी भरायची होती त्यांना परिशिष्ट मध्ये आरक्षण देण्यात यावं हे परिशिष्ट सुद्धा त्यांनी जोडण्यात आलेलं आहे. सर्वता त्यांनी याच्यामध्ये क्लिअर केलेला आहे आणि अर्थातच यांनी एक 6 नंबरचा जो मुद्दा सांगितलेला आहे तो तुम्ही पहा. वरील प्रमाणे पेसा क्षेत्रातील रिक्त पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबवताना काय आहे राबवताना पदभरतीसाठी यापूर्वी जाहिरातीद्वारे राबवलेल्या निवड प्रक्रियेमध्ये गुणवत्तेने पात्र ठरलेल्या निवड यादीतील उमेदवारांच्या दिनांक 5/10/2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये मानधन तत्वावर नियुक्ती दिलेल्या उमेदवारांच्या गुणवत्तेवर नियुक्तीची कार्यवाही प्रथम करण्यात यावी. त्यामुळे जे मानधन तत्वावरती काम करत आहेत मित्रांनो त्यांना प्रथमतः इथं संधी दिली जाणार आहे याच जागेवरती आणि नंतर टेट नवीन जे उमेदवार आहेत सध्या 25 टेट दिलेली आहे त्यांना या ठिकाणी संधी मिळणार आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये पेसा क्षेत्रातील
जेव्हा ह्या जागा येणार आहेत, पोर्टलवरती जेव्हा दिसणार आहेत, तेव्हा मात्र तिथं मानधन तत्वावरती पहिल्यांदा त्यांचं समायोजन तिथं केलं जाईल आणि नंतर पहिल्या टप्प्यामध्ये जर जागा रिक्त राहिल्या तर त्या नवीन पेसा क्षेत्रातील उमेदवारांना, त्याच कॅटेगरीच्या उमेदवारांना मात्र नक्की दिल्या जातील. परंतु पहिल्यांदा विचार मानधन तत्वातील उमेदवारांचा केला जाणार आहे. आयडियली या जी आर स्पीक करत आहे. तुम्हाला शिक्षण विभाग काय सांगता त्याच्याकडे जाऊ नका. तुम्ही फक्त जी आर ला अनुसरून फॉलोअप करा. आणि त्याच्यानंतर तुम्ही हे सगळं डिटेल्स तुम्ही पाहिलेलं आहेत आणि याच्यानुसार अनुसूचित जाती, राखीव 50% याच्यामध्ये सर्व त्यांनी बिंदू क्रमांक दिलेला आहे आणि अशा पद्धतीची मित्रांनो ही भरती होणार आहे. पेसा क्षेत्रामधील जेव्हा आपण 13 जिल्ह्यातला विचार करतो त्याच्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये गावांची संख्या, पेशा क्षेत्रातील संख्या आणि बाकीच्या ओपन कॅटेगरीच्या उमेदवारांची संख्या ही जरी कमी जास्त असली किंवा इथं जर पेशा क्षेत्रातले उमेदवारच मिळले नाहीत तर मात्र त्याच जिल्ह्यातील खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना सुद्धा संधी मिळणार आहे. हे ओपनली जरी सांगितलं गेलं नसलं तरी येणाऱ्या काळामध्ये त्यांना हेच सांगायचं आहे की पेसा क्षेत्रातील उमेदवार जर आम्हाला मिळाले नाहीत, हीच भरती नाही, सर्वसेवेची कोणतीही भरती असू देत, इव्हन शिक्षक भरतीमध्ये सुद्धा, तर मात्र खुला प्रवर्ग कोणता हा स्पेसिफाय केले नाही, त्याचमुळे स्पेसिफाय केला नाहीये. सध्या तरी जो खुला प्रवर्ग आहे तो त्या पेसा क्षेत्रांतर्गत, त्या गावांतर्गतच असेल आणि यानंतर या गावांमध्ये किंवा जर उमेदवार मिळाला नाही तर दुसऱ्या टप्प्यामध्ये त्या पूर्ण जिल्ह्यातील खुल्या प्रवर्गातील उमेदवारांचा सुद्धा विचार केला जाणार आहे असं जी आर सांगतं. परंतु सध्या आपण पाहतोय उमेदवार भरपूर आहेत, उमेदवार मिळणार नाही अशी तर काही साशंकता येणार नाही आणि प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही जी आर वाचताय तेव्हा तुम्हाला वेगवेगळं याचं विश्लेषण आलेलं दिसेल आणि वेगवेगळा फॉलोअप घेतल्यावरती वेगवेगळी तुमच्यापर्यंत माहिती आलेली दिसेल. मित्रांनो, ही माहिती आपण जो शालेय शिक्षण विभाग मंत्रालयातून फॉलोअप घेतलेला आहे. मी ऍडव्होकेट प्राध्यापक बालविन माळे, शिवनिटी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, आमच्या टीमच्या माध्यमातून घेऊन हे तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोतच. सोबतच तुमचे जर याच्या संदर्भातले प्रश्न असतील तर नक्की कमेंट सेक्शन मध्ये विचारा. आणि हो, जर तुम्हाला खरंच शिक्षक व्हायचे ना, ठरवलेलं आहे तर वाट काय पाहताय, टीचर्स हेल्पलाईनला पटापट जॉईन करा आणि तुमचं स्वप्न शिक्षक होण्याचं पूर्ण करा. स्टे कनेक्टेड. अशाच ऑथेंटिक माहितीसाठी तुमच्यापर्यंत आपण घेऊन येत आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये पेसा क्षेत्रामध्ये मानधन तत्वावरती किती शिक्षक काम करतात ते सुद्धा आपण तुमच्यावरती व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आणून पोहोचू. आणि हो, सर्वात महत्वाचं, जर तुम्ही पेसा क्षेत्रातील जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही जिल्ह्याचं नाव टाकायला विसरू नका, कारण मला कळेल की खरंच पेसा क्षेत्रातील भरतीसाठी काम केलं, आपण करत आहोत, बऱ्याच उमेदवारांनी केलेलं आहे, तर त्यांची खरंच त्यांना गरज होती का, कारण त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचती का, ते मला तेव्हाच कळेल जेव्हा तुम्ही तुमचा जिल्हा मेन्शन करणार आहात. स्टे कनेक्टेड. थँक्स फॉर वॉचिंग अँड ऑल द बेस्ट.